माणसाला लाभलेली सर्वात मोठी देणगी कोणती? कोण म्हणेल बुद्धी, कोण म्हणेल पैसा, पण खरं सांगायचं तर माणसाला लाभलेली सर्वात मोठी देणगी असमाधान. समाधानी माणूस जे आहे त्यात थांबतो, पण असमाधानी माणूस नवे जग शोधतो. म्हणूनच म्हणते, असमाधानी होणं हे दारिद्र्याचे लक्षण नसून पहिली प्रगतीची पायरी आणि खऱ्या समृद्धीची सुरुवात आहे. चला तुम्हाला एक अशी छान गोष्ट सांगते. एका गावात 2 मूर्तिकार राहत होते. एक होता वृद्ध अनुभवी मूर्तिकार आणि दुसरा त्याचा तरुण शिष्य. शिष्य खूप मेहनती होता. तो रोज एक मूर्ती बनवायचा. गावकरी त्याची स्तुती करायचे. पण जेव्हा तो ती मूर्ती आपल्या गुरुकडे घेऊन जायचा, तेव्हा गुरु त्यात काहीतरी चूक काढायचे. कधी म्हणायचे डोळे तिरके आहेत, तर कधी म्हणायचे हाताची ठेवण नैसर्गिक वाटत नाही. पण बघा, शिष्य कधीच चिडला नाही. प्रत्येक वेळी तो आपल्या कामावर असमाधानी राहायचा आणि पुढच्या वेळी अधिक चांगली मूर्ती बनवायचा प्रयत्न करायचा. त्यामुळे त्याची कला दिवसेंदिवस प्रगत होत गेली. एके दिवशी कलाकृती परिपूर्ण झाली. वर्षभरानंतर शिष्याने एक अशी मूर्ती बनवली की गुरूंकडे काढायला एकही चूक उरली नाही. गुरूंनी ती मूर्ती पाहिली आणि फक्त स्मितहास्य करून तिथून निघून गेले. शिष्याला खूप आनंद झाला. त्याला वाटले की आता आपण पूर्ण झालो आहोत. पुढच्या दिवसापासून शिष्याच्या मनात एक समाधान आले. त्याला वाटले आता मी सर्वोत्तम आहे. हळूहळू त्याने बारकाव्यांकडे लक्ष देणे सोडले. 6 महिने उलटले आणि शिष्याच्या लक्षात आले की आता लोक त्याच्या मूर्तीचे पूर्वीसारखे कौतुक करत नाहीत. तो धावत गुरूंकडे गेला आणि म्हणाला, गुरुजी, जेव्हा तुम्ही माझ्या चुका काढत होता तेव्हा माझी प्रगती होत होती. पण जेव्हापासून तुम्ही माझी चूक काढणे थांबवले आणि मी स्वतःच्या कामावर समाधानी झालो, तेव्हापासून माझी कला थांबली. गुरु शांतपणे म्हणाले, ज्या दिवशी तू स्वतःच्या कामावर पूर्णपणे समाधानी झालास, त्याच दिवशी तुझी प्रगती थांबली. तुझी प्रगती त्या असमाधानामुळेच होत होती, जे तुला अधिक चांगलं बनण्याची प्रेरणा देत होते. असमाधान ही एक ऊर्जा आहे. स्वतःच्या कौशल्याबद्दल असलेले असमाधान आपल्याला नवीन शिखरे चढायला भाग पाडते.